नमस्कार मंडळी. तर ही माझी 1.5 वर्ष पाठीमागची गोड आठवण आहे. आता हा मिनी व्लॉग बनवायचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आता काही जणींचं डोहाळे जेवण असेल तर त्यांना साडीची, ज्वेलरीची, फोटो पोजेस आणि घरच्या घरी डेकोरेशन कसं करून आपलं डोहाळे जेवण एकदम उत्तम करता येईल, यासाठी थोडीफार त्यांना आयडिया मिळेल आणि माझ्या गोड आठवणी माझ्यापाशी जपून राहतील या हेतूने मी केलेलं आहे. तर माझं डोहाळे जेवण माझ्या माहेरी केलं होतं आणि घरच्या घरी केलं होतं. तर जी रांगोळी काढली होती ना, ती माझ्या चुलत बहिणीने काढली होती. तर ती खूप छान छान रांगोळी काढते. माझं माहेरचं घर थोडंफार मोठं आहे, त्यामुळे हॉल पण मोठा होता. त्यामुळे घरच्या घरीच त्यानं डेकोरेशन करून घेतलं होतं. तर घरीसुद्धा खूप छान डेकोरेशन झालं होतं. आता माझ्या आई होण्याच्या प्रवासातील ही एक अत्यंत खास आठवण होती, कारण जिथे प्रत्येक क्षण हा प्रेमाने आणि आशीर्वादाने भरलेला होता. आणि फुलांच्या सजावटीमध्ये म्हणा किंवा पारंपरिक साडीमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या माणसांच्या सहवासामध्ये हा माझा जो दिवस होता ना, तो खूपच खास बनलेला होता. या आठवणींना माझ्या आणि माझ्या बाळासोबत नेहमीच राहतील. माझ्याकडे बॉटल ग्रीन कलरची साडी नव्हती, त्यामुळे मी डोहाळे जेवणसाठी बॉटल ग्रीन कलरची साडी घेतली होती. त्यानंतर ही जी ज्वेलरी होती ती मात्र मी रेंटने घेतली होती. माझा भाऊच फोटोग्राफर असल्यामुळे मी खूप सारे फोटो काढून घेतले होते वेगवेगळ्या पोजमधून. तर त्याने ही खूप छान फोटो काढले होते, तुम्ही बघू शकताय. मी तर तुम्हाला हेच सांगेन की आई होण्याच्या प्रवासातील प्रत्येक क्षण तुम्ही छान पद्धतीने जगून घ्या. हे छोटे छोटे क्षण कॅप्चर करा आणि तुमच्या आठवणी साठवून ठेवा. आणि जर तुम्ही प्रेग्नेंट असाल आणि तुम्हाला जर काही माहिती हवी असेल तर मला नक्की विचारा आणि हा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.